ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. भोवऱ्यात सापडलेला माणूस गटांगळ्या खात बुडतो, सहसा सावरू शकत नाही. आयुष्यात असे भोवरे खूपदा भेटतात, पण आपण गाफील राहतो म्हणून चूक करून बसतो आणि सावरायचं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग केवळ बघत राहण्यापलीकडं आपल्या हातात काहीच उरत नाही. भोवऱ्यातला माणूस जसा पिळवून गुरफटला जातो, तसाच काहीसा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग येतात आणि काही कळण्याच्या आत बरंच काही घडून जातं. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचं असतं सारं. भोगण्यापलीकडे त्याच्या हाती काहीच उरत नाही. असंच काहीसं सुमतीच्या आयुष्यात घडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरल्या संसारातून सुशांत तिला सोडून गेला. वर्षभराचं त्याचं आजारपण, 2 चिमुकल्यांचं संगोपन ते करता करता तिला आता नाकीनऊ येत होतं. पण ती खंबीर होऊन परिस्थितीशी 2 हात करत होती. सासू सासऱ्यांनीही म्हणावं तसा सहारा तिला दिला नाही, पण ती उभी राहिली आणि त्याच आजारपण कुरबूर न करता ती करत होती. त्या दिवशी सुमती दोन्ही मुलांना आवरून ती मुलांना शाळेत सोडून आली आणि बघते तर सुशांत वेदनेनं तळमळत असताना तिनं त्याला पाहिलं. काय हो, काय झालं? बरं वाटत नाहीये का? विचारलं तर अचानक तो बेशुद्ध पडला. ती घाबरली. शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्या मदतीनं सुशांतला दवाखान्यात ॲडमिटही केलं आणि गावाकडे घरच्यांना फोन करून निरोप धाडला. तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कितीतरी वेळ ती त्यांच्या पायथ्याशी बसून होती. डॉक्टरांनी येऊन ट्रीटमेंट चालू केली होती, पण अजून तो शुद्धीवर आला नव्हता. तिचं आता घड्याळाकडं कंटिन्यू लक्ष होतं. त्यानंतर मुलं शाळेतून आणण्यासाठी ती शेजारच्या बंटीला फोन करून त्याला दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितलं. पुन्हा सुशांतकडे येऊन पाहते तर तो अद्यापही शुद्धीवर आला नव्हता. तिची मनाची घालमेल, अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट जाणवत होती. तिला सुशांतची काळजी वाटत होती. ती उठली आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. अरे या बसा. डॉक्टर साहेब, यांना बरं वाटेल ना? काय झालं आहे त्यांना? अरे हो, तुम्ही बसा अगोदर, असं म्हणत डॉक्टरांनी तिला पाणी प्यायला दिलं. हे बघा, अजूनही 12 तासात ते शुद्धीवर येतील बहुता, आणि नाही तर त्यांना दुसरीकडे हलवावं लागेल. तशी सुमती आणखीनच विचारात पडली. सुशांतच्या पायथ्याशी बसली. भीतीनं आणि काळजीनं तिचा चेहरा काळवंडला होता. आता दवाखान्याचा खर्च कसा काय होईल? दुसरीकडे हलवायचं तर तो खर्च, तो कसा उभा करावा याच्या काळजीनं तिच्या मनात घर केलं होतं. सासू सासऱ्यांकडून मदतीची अपेक्षा म्हटलं तर बघूया काय होतं ते. तिला आठवलं सारं मागील 10 वर्षाच्या संसारात तिला सुशांतनं काहीही कमी पडू दिलं नव्हतं. तो तिला त्याच्या परीनं हौस-मौज, ऐपतीनुसार कधीमधी पिक्चरला घेऊन जाणं, असं पै जमवून त्यानं गावाकडे सुमतीच्या नावावर 2 एकर जमीनही घेतली होती. तेव्हा सुमतीच्या नावावर शेती केल्यामुळं त्याचे आईवडील नाराज झाले होते. का कुणास ठाऊक? त्यावेळी सुशांत बोलून दाखवत नव्हता, पण माझ्या माघारी आपल्या मुलाबाळांसाठी, तुझ्यासाठी ती शेती कामी येईल असं बोलून गेला होता. तेव्हा आपण किती भांडलो होतो. त्याच्याही काय गरज होती? माझ्या नावावर शेती तुमच्या नावावर कर असं म्हटल्यावर पुन्हा तुझ्या नावावर करण्याचा खर्च कशाला करायचा? आणि तुला वाटतं तितका माझे आईवडील सरळ नाही बरं का? असंही तो म्हणाला असेल. असा विचार तिच्या मनात येऊन गेले. त्याला त्याच्या आजाराचं त्याला माहीत असेल का? तो असे का म्हणाला? माझ्या माघारी तुला कामी येईल. तू नोकरी करून आपल्या मुलांचे शिक्षण करू शकतेस. मी बँकेत बोलून ठेवलं आहे. सारं आठवून ती अक्षरशः वेडीपिशी झाली. समोर सुशांतचे आई-बाबा पाहताच तिने जोरात हंबरडा फोडला. आई, अण्णा, हे काय झालं? असं म्हणत ती सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली. सुशांतचे बाबा म्हणाले, सुनबाई, डॉक्टर काय म्हणाले? अण्णा म्हणत तिने रडत सांगितलं की ते म्हणाले 12 तासात जर शुद्धीत नाही आला तर दुसरीकडे हलवावं लागेल. तसं अण्णा विचारात गढून गेले. अण्णा, मी बँकेचे ATMमध्ये जाऊन येते. गडबडीत घरीच विसरला आहे.
मुलंही आले असतील घरी तेव्हा त्यांनाही घेऊन येते म्हणत ती निघून गेली. आज दुसरा दिवस उजाडून गेला तरी सुशांत शुद्धीवर आला नाही आणि हे पाहून सुमतीला अण्णांनी विचारलं, अण्णा, यांना ना दुसरीकडे हलवायला हवं. तसा अण्णा म्हणाले, हो ग, पण पैसे नकोत का? मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करायला. माझ्याकडे आहेत, तुम्ही फक्त चला डॉक्टरांना भेटायला. अगं सुनबाई, तुझा फोन आल्यावर मी हातातलं कामं टाकून तसाच आलो आहे. मला जायला हवं गावाकडं. सुगीचे दिवस आहेत. धान्याची रास तशीच पडलेली सोडून मी आलो आहे. ती नीटनेटकी करून मी परवाला येतो, मग बघू काय करायचं ते. असं म्हणून चाल, आम्हाला निघायला हवं, आम्ही परवाला येतो असं म्हणत ते ती काय बोलते याची वाट न पाहता तिथून निघून गेले. तिला काय करावं तेच सुचेनासं झालं होतं. रक्ताची नाती ही इतकी कशी निष्ठुर असतात. पोटचा मुलगा शेवटच्या घटका मोजतोय आणि यांना त्या अन्नधान्याची काळजी. ती एकांतात हमसून हमसून रडू लागली. डोळे पुसत पदर खोचून पुन्हा खंबीर होत डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर साहेब, हे काय लावलं? तुमच्याकडून विलाज होत नाही तर मग काय पेशंट मरण्याची वाट पाहता की काय? आम्हाला सुट्टी देऊन टाका. बिल सांगा पटकन, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. यावर पटपट म्हणत डोळे वटारून बघत ती उद्गारली. तिचा रणचंडिकेचा अवतार बघून डॉक्टर अगदी गार झाले. अहो, पण आधी बिल तर काढा. बस झालं तुमचे उपचार. तिनं सुशांतला मोठ्या शहरात एकटीनं हलवलं आणि उपचार चालू झाले. जवळचे सर्व बँक बॅलन्स उपचारासाठी पुरेसा नाही हे तिला समजत होतं, पण होईल काहीतरी असं म्हणून तिने हिंमत एकवटली. गावाकडून आईबाबा येण्याची वाट न बघताच ती एकटीच लढत राहिली. कुंकवाचा धनी शेवट घटका मोजतोय. गावाकडून आईबाबा येण्याची वाट न बघता ती एकटीने लढत राहिली. कुंकवाचा धनी शेवटचा घटका मोजत असताना तिनं हार मानली नाही, लढत राहिली. पण तिच्या नावावर असलेली गावाकडची जमीन विकून का होईना त्यांना बरं करीन असा निश्चय मनाशी करून ती त्याच्या पायथ्याशी बसून होती. शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची थोडीशी हालचाल जाणवली. ती बघून डॉक्टर त्यांना शुद्ध आली म्हणत तिनं अगदी आनंदाने तिने उड्या मारायला सुरुवात केली. अक्षरशः हॉस्पिटल दणानून सोडलं. जगातली सर्व सुख तिचं पायाशी लोळण घेत असल्याचा भास तिला झाला. डॉक्टर येऊन तपासून गेले. सुमतीनं मनाशी अगदी खुणगाठ बांधली. माझ्या नावावर ही शेती विकेन, पण मी तुम्हाला वाचवील असं नातं पुटपुटत ती काहीतरी वेळ बसून होती. तिनं आई अण्णांना फोन लावून सर्व हकीकत सांगितली. त्यांना सुशांतला शुद्ध आल्याची बातमी दिली आणि शेती विकू पण त्यांना वाचू अशी इच्छाही बोलून दाखवली. अगं सुनबाई, शेत घ्या म्हणाल्या शेतू आता थोडी घेत पडून मागत असं बोलून लागले. तिला अण्णाचा भयंकर राग आला, पण तो आवरत तिनं पण ते करावंच लागेल असं ठासून सांगितलं आणि सुशांतजवळ येऊन बसली. सुशांतनं तिच्याकडे एकदा पाहिलं आणि जवळ येण्याचा इशारा केला. तिचा हातात हात घेत तो तू नोकरी कर, मुलांना सांभाळ असं कसं बसं म्हणाला आणि पुन्हा कोमात गेला. डॉक्टर डॉक्टर तिनं जोरजोरात ओरडली. तेव्हा सगळे धावत आले. चेकअप करून डॉक्टरांनी आता आय एम सॉरी एवढंच म्हटलं आणि तिनं हंबरडा फोडला. सुशांत, तू हवा आहेस मला. तू असा एकटा सोडून नाही जाऊ शकत मला. तिच्या जीवाच्या आकांतानं रडताना हंबरडा फोडताना पाहून सारं हॉस्पिटल गहिवरून गेलं होतं. तिची ती छोटी छोटी मुलं फक्त टकमक पाहत होती. त्या बिचाऱ्या निरागस मुलांना काय माहिती, आपले बाबा गेले सोडून आपल्याला, तेही कायमचंच. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.